विक्रम काकडेंपाठोपाठ सुनील टिंगरे सुद्धा पार्थ पवारांच्या भेटीला पोहोचलेत। पुणे विधान परिषदेसाठी सुनील टिंगरे यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलेला आहे। विक्रम काकडे पुण्याचे विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत। आता विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे दोघंही पार्थ पवारांची भेट घेत आहेत। मिकी घई आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। मिकी, काकडेंपाठोपाठ आता सुनील टिंगरे सुद्धा पोहोचलेले आहेत पार्थ पवारांच्या भेटीला, काय अपडेट्स आहेत? प्रज्ञा, जर आपण बघितलं तर विक्रम काकडेंनी काल अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं जे विधान परिषदेचे उमेदवारीचा अर्ज त्या ठिकाणी भरलेला होता आणि त्यानंतर आज सकाळी जर आपण बघितलं तर ते पार्थ पवारांच्या भेटीसाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत पुण्यातील जिजाई बंगल्यावर। आणि आत्ताच जर आपण बघितलं तर दुसरे जे उमेदवार होते त्यांना देखील फॉर्म देण्यात आलेलं होतं, ते सुनील टिंगरे ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मात्र काल जर आपण बघितलं तर फॉर्म भरताना ज्या पद्धतीने नाराजी नाट्य सुरू होतं, सुनील टिंगरे हे नाराज आहेत हे त्यातून लक्षात आलेलं होतं। काही कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर आज विक्रम काकडे सकाळी लवकर पार्थ पवारांच्या भेटीसाठी या ठिकाणी पोहोचल्यानंतर आतमध्ये पार्थ आणि विक्रम काकडेंची काही काळ चर्चा झाली आणि त्यानंतर सुनील टिंगरेंची नाराजगी दूर करण्यासाठी सुनील टिंगरेंना देखील जिजाई बंगल्यावर फोन करून बोलवण्यात आलेला आहे। पार्थ पवारांचा थेट फोन सुनील टिंगरेला त्या ठिकाणी गेलेला होता आणि त्यानंतर आता सुनील टिंगरे हे जिजाई बंगल्यावर या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्यामध्ये आतमध्ये चर्चा सुरू आहे। कुठेतरी सुनील टिंगरेंना समजवण्याचा प्रयत्न होतोय, तुमची नाराजगी कुठेतरी इतर ठिकाणी दूर केली जाईल, तुम्हाला योग्य तो पक्षाकडून न्याय दिला जाईल। मात्र आता जर आपण बघितलं तर 10 मिनिटं झालेले आहेत, सुनील टिंगरे देखील या जिजाई बंगल्यावर पोहोचलेले आहेत, ज्या ठिकाणी पार्थ पवार त्याचबरोबर विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे हे एकत्र बसून चर्चा करतायत। काल ज्या पद्धतीने पक्ष कार्यालयामध्ये नाराजी नाट्य सुरू होतं त्यानंतर जर आपण बघितलं तर काही लोकांनी राजीनामा देखील दिला। काही सिनियर जे आहेत त्यांनी तर थेट पार्थ पवारांवर काही गंभीर आरोप देखील केलेले आहेत। दादा असले असते तर ही वेळ आली नसती असं देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं म्हणणं होतं। परंतु आज जर आपण बघितलं तर सकाळपासून पुन्हा एकदा या सगळ्या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आलेला आहे आणि पार्थ पवारांनी तातडीने सुनील टिंगरेंना देखील भेटीसाठी बोलून घेतलेलं आहे आणि कुठेतरी नाराजगी दूर करण्यासाठी हे सगळे प्रयत्न या ठिकाणी होताना दिसत आहेत। प्रज्ञा, मिकी अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।